नाही म्हणजे संविधानामध्येच तरतूद आहे म्हणे अशी कसे प्रोग्रेस तर हवी काय संविधान बदलायला हवं. चला या निमित्ताने मला माझ्या मैत्रिणींना सांगता येईल आणि समजावता येईल. चल थांबा. संविधानावर नाव ठेवताना भरपूर वेळ मिळाला. आता खाल्लेल्या बाबासाहेबांच्या मिठाला सांगा काय बोलता ही मुलगी जे काय स्पष्ट सांगा. शेकडो वर्षांपूर्वी भारतावर आर्यांनी आक्रमण केलं. मातृसत्ताक असलेल्या द्रविड हिंदू संस्कृतीला संपुष्टात आणलं व भारतावर स्वतःच्या चालीरीतीप्रमाणे वर्चस्व स्थापन केलं. हे सुधरा स्वतःला स्वाधीन कर. त्याला जीव गमवावा लागेल. स्वाधीन झाले त्यांनी देशावर राज्य केलं आणि मी आहे एक ब्राह्मण. काय एक पवित्र ब्राह्मण. माझा जन्म व माझे कर्म श्रेष्ठ असून माझा अवगण रामाच्या मुखातून झाला आहे. त्यामुळे श्रेष्ठ आणि धर्मविजय शिकण्याचा व शिकवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. माझा जन्म ब्रह्माच्या बाहूमधून झाला असून मीही देखील माझे कर्मही देखील श्रेष्ठ आहे व मी माझ्या प्रजेचे रक्षण करून सदाही वंदन करतो ईश्वराला. मी एक वैश्य आहे आणि माझा धर्म हा व्यापाराचा आणि माझेही कर्म हे निश्चितच श्रेष्ठ आहे. मी आहे एक शूद्र. एक शूद्र तुला बोलण्याचा अधिकार नाहीये. मी सांगतो हा एक शूद्र. हा नीच आणि जे कर्मही नीच. त्याची सावलीही नको आपल्याला. बरोबर काय मागच्या जन्माची कोणच स्त्री काय बोललीस. तुला माहिती आहे शूद्राधिक शूद्र कोण. एक स्त्री. ती कुठल्याही वर्णाची असो. संपविला रे आजरी संपणार नाही मती. संपविला रे आजरी संपणार नाही मती. धर्माचा गारदानो कधी रोखणार कधी. धर्माचा मला समजत आहे की तुम्ही मला काय सांगायचा प्रयत्न करत आहात आणि तुम्ही जेही सांगितलेले आहेत ते मला कळत आहे. मी बऱ्याच वेळपासून तुमची चर्चा ऐकते. मला हे काही मांडायचं होतं. हो ना. माझ्या अभ्यासाप्रमाणे आपल्यावर आर्यांनी आक्रमण केल्यानंतर जी काही व्यवस्था झाली ती आपण सगळ्यांनीच पाहिली. या विरोधात अनेक महात्म्यांनी त्यासाठी कार्य केलं. यासाठी त्यांनी समाजसुधारकांचं महत्त्वाचं कार्य केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी तथागत गौतम बुद्ध यांनी शांतीचा मार्ग दिला. त्या शांतीच्या मार्गाला सगळ्यांनी स्वीकारलं. परंतु तरीही या समाजकंटकांना या विरुद्ध त्यांनी नेहमीच पाऊल उचललं. त्यानंतर पेरियार, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले
अरे राजाराम मोहन रॉय, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, फातिमा बेगम, नारायण घूर, कमला देवी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे संविधान लिहिले गेले तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 8 दिवस. आणि हे लिहिण्यात आले ते म्हणजे त्यांच्या हातून, ज्यांना आपण सगळेच मानतो ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. मातळी बारामती तोफेच्या बारामती, मातळी बारामती तोफेच्या बारामती, महिला भीम वीर आणि लढणाऱ्यामती, महिला भीम वीर आणि लढणाऱ्यामती, महिला भीम वीर दिलेला भांडताना, पेडी गुलामीची पाहिली तोडताना, महिला गोदातिरी मार खाणाऱ्यामती, महिला गोदातिरी मार खाणाऱ्यामती, महिला भीम वीर आणि लढणाऱ्यामती, महिला भीम वीर आणि लढणाऱ्यामती, महिला भीम वीर आणि लढणाऱ्यामती. जसे आपल्या घरात एका कुटुंबात विविध स्वभावाची लोक आनंदाने राहतात, त्यासाठी त्यांना काही नियम आणि कायद्यांची गरज असते. तसे या विविधतेने नटलेल्या देशात काही नियम कायद्यांची गरज नको. अरे का नियमांची नको, का नियमांची गरज नको? याच संविधानानं आपल्याला नियम दिले, या संविधानामुळे आपण स्वतंत्रतेने रोजचे जीवन जगतो. यासाठी आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिले. जसे कलम 14 कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांना समान वागणूक देते व समान संरक्षण प्रदान करते. जसे कलम 15 जात, धर्म, वंश, लिंग व जन्मस्थान यात कुठलाही भेदभाव न करता कायद्याने तुम्हा आम्हाला समान अधिकार दिले आहेत. कलम 16 शासनाच्या नोकरींमध्ये समानतेची शाश्वती देते. कलम 17 अस्पृश्यता निर्मूलन. आपल्या कोणालाही जाती, रंग किंवा कोणत्याही इतर बाबीवरून आपल्याला अस्पृश्य म्हणून हिणवता येणार नाही. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य. मित्रांनो, आज आम्ही तुमच्या समोर जे पथनाट्य सादर करीत आहोत ते सुद्धा एक संविधानाची देण आहे. संविधानाने आपल्याला बोलण्याचा हक्क दिलेला आहे, आपले मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. हेच नाही तर जर आपले प्रश्न सुटत नसतील तर त्या विरोधात आंदोलन करण्याचा देखील आपल्याला संविधानाने हक्क दिलाय. कलम 20 एखाद्या आरोपी व्यक्तीला आणि अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण देतो, मग तो नागरिक असो किंवा परदेशी किंवा कायदेशीर व्यक्ती, जशी कंपनी वा कॉर्पोरेशन. तसेच कलम 21 हे सांगते की कायद्याने जे अवलंबलेले कार्यपद्धती आहेत त्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला तिचे जीवन जगण्याचे किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून केले जाणार नाही. कलम 23 तस्करी आणि जबरदस्ती काम करून घेण्यापासून व काम लावण्यापासून संरक्षण. कलम 24 बालमजुरीस मनाई. कोणत्याही 14व्या वर्षाखालील बालकाला काम करण्यास मनाई आहे. तर कलम 25 सांगतो की स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजेच तुमचा कोणताही धर्म कोणीही लादू शकत नाही, की तुम्हाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही हा धर्म स्वीकारा, तोच धर्म स्वीकारा, तुम्ही आमचा धर्म घ्या, तुम्ही ख्रिश्चन बना, तुम्ही हिंदू बना, असं कोणी तुम्हाला बोलू शकत नाही. तुमचा जोही धर्म आहे व तुम्हाला जोही धर्म आवडतो तुम्ही त्याचे पालन स्वतंत्रपणे करू शकता. तसेच कलम 32 सर्वात महत्त्वाचे. आपल्याला जेवढेही कलम दिले आहे, आपल्याला हक्क दिलेला आहे, त्याला काहीतरी संरक्षण हवे असते. तर कलम 32 मध्ये या सर्वांचे संरक्षण करण्याची हमी दिलेली आहे. मैत्रिणींनो, खरंच मला तुम्ही जे सांगत होत्या ते खरंच मला समजले आणि माझे खरंच आता डोळे उघडले आहे, माझे आणि माझ्या मैत्रिणींचे सुद्धा. आणि आता मला गर्व आहे की मी भारतीय आहे आणि मला समजले की आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचं संविधान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांचे स्त्रियांवरचे व देशांवरचे उपकार कधीच न विसरण्यासारखे आहे. अरे म्हणूनच तर हे संविधान प्रत्येक माणसाला माहिती असायला हवे, प्रत्येक घरात हे संविधान पोहोचायला हवे. हो पण हे पोहोचवणार कसे करणार हे मी सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, पण त्याचा फक्त अभिमान बाळगून किंवा त्याची पूजा करून की फक्त त्याचा गर्व करून काही उपयोग आहे का? किंवा आपल्या नेत्यांना किंवा आपल्या महान पुरुषांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे मान्य होतं किंवा हे अपेक्षित होतं का की फक्त आपण त्याची पूजा करावी? नाही. तर त्यांना काय अपेक्षित होतं तुम्ही सगळ्यांनी मला सांगा. आता आम्ही जे काही कलम इकडे मांडले ते तुम्हाला माहिती होते का? हो नाही. तर आपल्या सगळ्यांना गरज आहे संविधान अभ्यासनाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची
आपल्यालाही हीच अपेक्षा होती. त्यांनी इतक्या मेहनतीने हे संविधान लिहिलं, पण आपल्याला ते माहितीच नाही. म्हणजे आपला बाप ज्याने एवढ्या मेहनतीने संविधान लिहिलं आणि त्याच्या लेकरांनाच त्याने काय केलं हे माहिती नाही. याची आपण खरंच एक आपल्या मनात एक लाज बाळगली पाहिजे की आपल्यालाच त्यांचं संविधान माहिती नाहीये. त्यामुळे आपल्याला आपलं संविधान हे स्वतः माहिती करून घराघरामध्ये पोहोचवणं आज काळाची गरज आहे. कारण आजच्या काही समाजकंटकांनी हे संविधान नष्ट करण्याचं काम चालू आहे. पण आपल्या हातात आहे की आपलं संविधान आपण कसं वाचवू शकतो. तर आपलं संविधान आपण कसं वाचवू शकतो मी सांगते. आपण घराघरातील संविधान सांगू शकतो. सांगा ना तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना. अहो तुमच्या ताईला सांगा, दादाला सांगा, आईला सांगा, बाबांना सांगा, आजीला सांगा, सगळ्यांना सांगा. फक्त हे नका सांगू की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, पण हे पण सांगा की त्या संविधानात काय काय दिलेलं आहे आणि तू तुझ्या हक्कांचा कसा उपयोग करू शकतो. आणि फक्त हक्क दिले आहे का नाही, तर संविधानात आपल्याला कर्तव्य सुद्धा दिलेले आहे. तर त्या कर्तव्यांचं सुद्धा पालन करणं आपल्याला तितकंच अपेक्षित आहे. तर संविधान हे घराघरात पोहोचवणं